कालचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद असा दिवस होता। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीच्या दिशेने रवाना झालंय। सकाळी 9 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीत ठेवण्यात येईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत। दादांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीमध्ये मोठा जनसागर लोटलाय। अजित पवारांच्या धक्कादायक अपघाती निधनाची बातमी कळताच पवार कुटुंबावर जणू विजेचा लोळ कोसळलाय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीत होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पवार कुटुंबीय दिल्लीत होते। अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीला रवाना होतंय ही दृश्य आपण पाहतोय। काटेवाडीमध्ये अजित पवारांचं निवासस्थान आहे। तिथे काही काळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। त्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातच अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। मिकी, अजितदादांचं पार्थिव आता काटेवाडीला नेलं जात आहे। प्रज्ञा, अगदी अजितदादांचं जे पार्थिव आहे ते आता काटेवाडी या गावामध्ये दाखल होतंय। रस्त्याच्या दुतर्फा या बारामतीकर असतील, काठेवाडीकर असतील, हे सगळेजण रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी उभे आहेत आणि दादांचं पार्थिव ज्या गाडीतून येते त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि दादांचं पार्थिव, दादांच्या अंत्यदर्शनासाठी हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी पुढच्या 2 मिनिटात दादांचं पार्थिव काठेवाडीतील त्यांच्या बंगल्यावर नेलं जाईल, ज्या ठिकाणी अजित पवारांचं लहानपण गेलेलं आहे। खरं तर जेवढं अजित पवारांनी बारामतीवर प्रेम केलं तेवढंच प्रेम त्यांनी काठेवाडीवर सुद्धा केलेलं आहे। काठेवाडी ज्या पद्धतीने त्यांनी बनवली आहे, खूप सुंदर त्यांचं हे सगळं गाव आहे आणि अजित पवार हे प्रत्येक गोष्ट स्वतःहून येऊन बघायचे आणि याच गावात आज अशा पद्धतीने अजित पवार येतील असं कुणालाही विश्वास नव्हतं। अक्षरशः संपूर्ण जे काठेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, ते सगळ्यांचे डोळे आज नम या ठिकाणी दिसतायत। विश्वास होत नाहीये की अजित पवार या ॲम्ब्युलन्स मधून त्यांचं पार्थिव या ठिकाणी या गावी येते, त्यांच्या घरी या ठिकाणी येते। घरात जर आपण बघितलं तर आई, अजित पवारांचे जे आई आहेत ते याच काठेवाड्यातील जे गाव आहे त्या ठिकाणी असतात। घराच्या भोवती बऱ्याच मोठ्या प्रमाणात सगळे लोक जमलेले आहेत। आता जरी आपण बघितलं तर वयोवृद्ध लोक असतील, सगळेजण त्यांचे डोळे नम झालेले आहेत, अश्रू अनावर होत आहेत प्रत्येकाला। कारण कुणीही असो, लहान असो मोठा असो, प्रत्येकावर अजित पवारांनी एक खास प्रेम केलेलं होतं। प्रत्येकाला एक वेगळी आपुलकी अजितदादांबद्दल वाटत होती। अजितदादा आपले कुटुंबाचे सदस्य आहेत असंच प्रत्येकाला या ठिकाणी वाटत होतं आणि आता जर आपण बघितलं तर अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या निवास स्थानी बंगल्यावर, ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील आणि हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळपास 1 तास याच गावामध्ये, काठेवाडी गावामध्ये अजितदादांचं पार्थिव इथल्या सगळ्या लोकांच्या अर्थात दर्शनासाठी ठेवलं जाईल। संपूर्ण गावाच्या दुतर्फे रस्त्यावर या ठिकाणी उभे आहे, सगळ्यांचे डोळे नम आहेत आणि फुलांचं वर्षाव करून, असं पुष्पवृष्टी करून दादांच्या पार्थिवाला अशा पद्धतीने श्रद्धांजली अर्पित केली जाते या गावात सगळ्यांकडून। आणि जवळपास 11च्या सुमारास पुन्हा एकदा
याच काठेवाडी ज्या ठिकाणी अजित पवारांचं लहानपण गेलेलं आहे, तिथून अजित पवारांचं पार्थिव पुन्हा एकदा बारामतीतील विद्याप्रतिष्ठान या मैदानावर नेलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडणार आहे आणि त्याच अंत्यविधीला देशाचे गृहमंत्री अमित शहा, अर्थातच बीजेपीचे प्रेसिडेंट ते देखील हे आणि इतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि आता आपण बघतोय काठेवाडीतील बंगल्यात अजित पवारांचं पार्थिव त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि एकच घोषणा ऐकायला मिळते, अजित पवार अमर रहो. अशा पद्धतीने आता काठेवाडीत दाखल झालेले आहेत. आणि प्रज्ञा, खास करून सांगायचं झालं तर काठेवाडीत सुद्धा हजारोच्या संख्येने पुन्हा एकदा अजित पवारांवर प्रेम करणारे हे संपूर्ण गाव काठेवाडी हे त्यांच्या कुटुंबासारखं होतं. कारण अजित पवार काठेवाडीत आल्यानंतर प्रत्येक जण अजित पवारांना भेटायचं, त्यांचं काही कामं असतील किंवा काही अडचणी असतील ते देखील इथं अजित पवार ऐकून घ्यायचे आणि तातडीने सोडवायचे. आणि अजित पवार ज्या पद्धतीने कामाचा माणूस म्हणायचे, तर नक्कीच हे आलेले जे लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे हे सगळेजण तेच सांगतायत की आता आम्ही कुणाकडे जायचं, जर आमचं काम असेल तर कुणाकडे घेऊन जायचं, अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या लोकांच्या आहेत अजित पवारांवर प्रेम करणारे. कारण प्रत्येक जणाला अजित पवार आपल्या कुटुंबातला सदस्य इथं वाटतो आणि आज तो सदस्य आपल्यातून निघून गेलेला आहे याचा विश्वास त्यांना होत नाहीये. आणि आज ही वेळ आली की त्यांना अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी यावं लागतंय. खरंय मिकी, 24 तास होत येतील आता अजित पवार यांच्या आपल्यातून जाण्याला, पण तरी सुद्धा हे सत्य स्वीकारणं, ही बातमी पचवणं प्रत्येकासाठी अत्यंत कठीण आहे. मिकी, तू सोबत राहा, आपण वेदांत नेमकडे जाऊयात. वेदांत काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्यासोबत आहे. वेदांत, खरं तर पार्थिव अमर रहे हे शब्द अजित पवारांसाठी उच्चारताना, ऐकताना खूप जड जात आहे. काटेवाडीतल्या निवासस्थानी सध्या कोण कोण पोहोचलंय? ज्या प्रकारे आपण बघितलं, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आताच आपण बघितलं ॲम्ब्युलन्समध्ये अंतिम पवार कुटुंबीय आहे ते इथे आपल्याला अजितदादा यांच्या पार्थिवांसोबत आलेल्या पवार आणि आत्ताच आपण बघितलं ॲम्ब्युलन्समध्ये जे संपूर्ण पवार कुटुंबीय आहे ते इथे आपल्याला अजितदादा यांच्या पार्थिवांसोबत आलेलं पाहायला मिळते. आपण बघितलं सुनेत्रा पवार थोड्या वेळापूर्वी इथे आल्या. शोकाकुल सगळं पवार कुटुंबीय आणि त्यासोबतच काठेवाडीतील सगळा ग्रामस्थ, कारण या ग्रामस्थांनी अगदी अजित पवारांना मागील 4 दशकं त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना अजित पवार असतील आणि संपूर्ण पवार कुटुंबियांचा सहवास लाभलेला आहे. अगदी अडीअडचणीमध्ये अजित पवार अगदी त्यांच्यासाठी धावून यायचे आणि त्यामुळेच आपण बघतोय काठेवाडीतले ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जे काठेवाडीतील अजित पवारांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही मोजके नातेवाईक, मित्रपरिवार हा आतमध्ये अंत्यदर्शनासाठी आधी गेला आहे आणि त्यानंतर अगदी रांगेमध्ये या सर्व काठेवाडीतील ग्रामस्थ असेल आणि राज्यभरातील जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता इथे अंत्यदर्शनासाठी आलेला आहे त्यांना आतमध्ये सोडलं जाईल आणि त्यामुळे मोठी गर्दी आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, कारण संपूर्ण आपण या काठेवाडीतला आतला जो परिसर बघितला तिथे मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अगदी तासभर अजितदादांचं पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्याची तयारी आपण आतमध्ये गेलेली पाहायला मिळते. मात्र बाहेर जसं तू म्हणालीस की अजितदादा अमर रहे हे शब्द आपण या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं ऐकतोय. कारण ज्या प्रकारे कोणालाही अजूनही विश्वास बसत नाही आहेत की अजितदादा आपला लोकनेता आपल्यासोबत नाही आहे आणि त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. प्रत्येकजण त्यांच्यासोबतचा सहवास, त्यांच्यासोबतचा प्रसंग सांगतोय. कशाप्रकारे अजितदादांनी आम्हाला मदत केली, अजित पवारांनी राजकीय मार्गदर्शन आम्हाला या सगळ्या त्यांच्या राजकीय प्रवासात कसं दिलं हे सुद्धा सांगतात. अनेक नेते आपण बघितले, प्रवक्ते बघितले, अगदी तळागाळातला कार्यकर्ता बघितला, ग्रामस्थ बघितला. प्रत्येकजण अजितदादा मिळते. मात्र हे बोलत असताना डोळ्यात त्यांचे अश्रू आहेत आणि आपण ह्या सगळ्या काठेवाडीतलं दुधाचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेरची दृश्य बघतोय. पोलीस थोडंसं शिस्तबद्ध पद्धतीने अगदी रांगेत तुम्ही यावं आणि रांगेत
अंत्यदर्शनासाठी सोडलं जाईल असं सांगितलं जातं. मात्र प्रत्येकाला आपल्या आवडत्या नेता, आपला लोकनेता, आपल्या जवळचा नेता त्याचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे ग्रामस्थ आपल्याला मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळतात. फक्त ग्रामस्थ नाहीये तर अगदी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि साधारणपणे तासभर हे पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर जी पुढे अंत्ययात्रा निघणार आहे कदिमा सभागृहापासून ती साधारणपणे 11 वाजेच्या सुमारास सुरू होईल. प्रज्ञा. वेदांतू राहास आपल्यासोबत. आपण सध्या काटेवाडीतली ही दृश्य पाहतोय. प्रचंड मोठा जनसमुदाय इकडे आलेला आहे अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि पवार कुटुंब देखील काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे. कालपासून आपण पवार कुटुंबाची अवस्था बघतोय. अजित पवारांचं असं अकाली जाणं अत्यंत धक्कादायक आहे. ज्या पद्धतीनं विमान अपघात झाला, ज्या पद्धतीनं अजित पवारांचं निधन झालं, हे पाहणं, पचवणं अत्यंत कठीण आहे आणि तेवढंच त्रासदायक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.